तर राम राम मंडळी फ्रॉम कामटे फॅमिली. तर मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे आपल्या भावड्याचं लग्न ठरलंय. मग काय त्याच्याच एंगेजमेंटची रिंगची शॉपिंग करायला आपण थेट तनिषला आलोय. आणि जसं आम्ही तनिषला पोचलो ह्या दोघांनी तर त्यांचं काम चालू केलं. मग म्हटलं त्यांना डिस्टर्ब न करता या बारक्याची मुलाखत घ्यावी. त्या बिचाऱ्याला तर डायरेक्ट शाळेतून आणलेलं आणि आमची चिटुकली तर बलून बरोबर खेळत होती. मग म्हटलं आपण पण थोडं काम करावं. मला कष्टात बघून त्या लोकांनी बिचाऱ्यांनी मला कॉफी ऑफर केली. फायनली आफ्टर 3 hours ऑफ कष्ट माझ्या दादा आणि वहिनीला ही रिंगची डिझाईन आवडली. पण मंडळी तुम्हाला आवडली का नाही हे मात्र तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. इकडे तिकडे बघत असताना ना माझं लक्ष या छोटुकल्या चिमुकलीकडे गेलं. मग मला माझं वाईट वाटलं की जेवढी केस माझ्या डोक्याला नाही येत ना तेवढी केस तिच्या टोपीला होती. मग आता मंडळी आपण चंदूकाका सराफमध्ये गेलेलो वहिनींसाठी जोडवे घ्यायला. त्यांचे जोडवेचे कलेक्शन एवढे छान होते ना आमची नजरच हटत नव्हती. बहिणींसाठी हिल घ्यायला आम्ही मोचीमध्ये आलो. तिकडे एवढे छान छान चप्पल्स आणि बॅग्स बघून माझे डोळे फिरले होते. पण म्हटलं आपण कशासाठी आलोय हे विचार करून आम्ही वहिनींसाठी शॉपिंग केली आणि म्हटलं पेटपूजा करायला जाऊ. मग म्हटलं आज जरा पराठाच खाऊन बघूया. आता दादाला वहिनी सोबत पराठा गोडच लागणार. मग काय एंडला शॉपिंग करून वहिनींना आम्ही सोडायला गेले होतो. वहिनींना इथे बाय करून आता आम्ही चाललोय केळवण करायला. मग काय दादाचा मित्र पण आम्हाला जॉईन झाला आणि आम्ही गेलेलो पाहुण्यांकडे केळवणासाठी. आता मंडळी तुमचं एक काम बाकी आहे बरं का. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तर नक्की सांगा कसं वाटलं.